ते अक्षयला तिकीट आज जाहीर झालं होतं. ती साहेबांची खूप इच्छा होती. साहेबांनी खूप आनंद झाला असता साहेबांना आज. साहेबांनी सगळं अक्षयलाच दिलं. आजपासून खुर्ची अक्षयला दिली. मी जे केलं तेच तू कर, तेच तू पण जनताला सांभाळ, मी जे सांभाळलं तेच तू पण सांभाळ, असं सांगितलं साहेबांनी. 5 महिन्यापासून मला जयंतीने साहेब म्हणून काही भाषण दिलं नाही. साहेबांनी खूप खूप कामं केली साहेबांनी. अजून तसंच अक्षय पण कामं करणार सगळ्यांची. काही ते मोठे साहेब होते, लहाने साहेब झाले असं म्हणूनच लोक वावरते. जयंतीचं खूप साहेबावर प्रेम होतं. तसंच आता अक्षयवर पण प्रेम आहे जयंतीचं सगळ्या. आम्ही सुद्धा साहेबाची इच्छा अक्षय पूर्ण करणार आहे. जसे जनतेची काही आशा असत तेच अक्षय सोडवणार आहे सगळ्यांची. आम्ही सुद्धा दुःख साहेबांनी जे नाही लागून दिलं जनतेला, तसंच आम्ही सुद्धा नाही लागून देणार. आम्ही घरचे म्हणूनच वावरणार आहे त्यांच्या समोर. साहेबांचं जे राहुरी मतदारसंघासाठी स्वप्न होतं ते निश्चित मला येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे ताकद लावून त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. आणि मला विश्वास आहे की जनता मला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यामध्ये संधी देईल. आत्ताच सकाळी बातमी मिळाली की साखळी योजना देखील गेल्या अनेक वर्षांपासून जो प्रलंबित प्रश्न होता तो खरं म्हणजे सुटलाय. साहेबांची फार मोठी इच्छा होती की प्रत्येकाला साखळी योजनेच्या माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे. आणि आज खरं म्हणजे मला तिकीट जाहीर झालं. त्याचबरोबर ही बातमी आली की योजना देखील आपल्याला मंजूर झाली. नक्कीच साहेबांचं स्वप्न आज साखळी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे हे करण्यामध्ये सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.